नुकत्याच झालेल्या नागपूर मनपा निवडणुकीत यंदा सर्वाधिक संख्या पदवीधर नगरसेवकांची आहे। विशेष म्हणजे यात अभियंते, वकील आणि MBA झालेले नगरसेवक देखील आहेत। मात्र यंदा नागपूर महानगरपालिकेत एकही डॉक्टर नगरसेवक नाही। नागपूर महानगरपालिकेच्या 151 जागांसाठी 993 उमेदवार रिंगणात होते। यात नवोदितासह जुन्या जाणकार अनुभवी उमेदवारांचा देखील समावेश होता। नागपूर मनपामधील 151 जागांपैकी 51 नगरसेवक हे पदवीधर आहेत, तर 19 जण पदव्युत्तर आहेत, म्हणजेच 70 जण हे उच्च शिक्षित आहेत। मात्र 151 पैकी 70% ही आकडेवारी 50%पेक्षा कमी आहे। यासोबतच 43 नगरसेवक हे 12वी उत्तीर्ण आहेत, तर 3 जण 12वी अनुत्तीर्ण आहेत। 19 नगरसेवक हे 10वी उत्तीर्ण आहेत, परंतु महानगरपालिकेत 16 नगरसेवक हे अल्पशिक्षित म्हणजेच 2री ते 9वी दरम्यान शिकलेले आहेत। मुळात नगरसेवक असो किंवा इतर कोणतेही लोकप्रतिनिधी, शिक्षण हे महत्त्वाचे नाही। लोकांचे प्रश्न सोडवणे, सभागृहात मांडणे आणि त्या प्रश्नांचा शासन स्तरावर पाठपुरावा करणे हे महत्त्वाचे आहे। या आधीच्या मनपा सभागृहात आढावा घेतल्यास प्रचंड जनसंपर्क असलेले नगरसेवकच हे योग्यरित्या जबाबदारी पार पाडणारे ठरले। त्यामुळे शिक्षित नगरसेवक असो व अल्पशिक्षित नागरिकांच्या आणि आपापल्या प्रभागांच्या समस्या मनापासून सोडवणे हे महत्त्वाचे।